लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची आणि एक धक्कादायक बातमी सुद्धा आली आहे, जी ऐकताच श्वास रोखला जाईल. अखेर प्रतीक्षा संपलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा 20वा आणि 21वा हप्ता बहिणींच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 3000 रुपये जमा झाल्याचे मेसेज लाडक्या बहिणींच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर येण्यास सुरुवात झाली आहे. आज फक्त 10 बँकांमध्ये हप्ता वितरणाचा पहिला टप्पा पार पडेल आणि आज 12 जिल्ह्यांच्या महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित डबल हप्ता हस्तांतरित होत आहे. 3000 रुपये आता महिलांच्या खात्यात जमा करायला सुरुवात झालेली आहे. पण हे पैसे प्रत्येकापर्यंत पोहोचतीलच याची खात्री नाही. लाभार्थी महिला आहेत त्यांना 3000 रुपये आता खात्यात जमा झाल्याचा मेसेज देखील आलेला आहे. एकाच वेळी 2 हप्ते जमा झालेले आहेत. पण हा आनंद क्षणभंगूर असू शकतो, कारण पुढे जे वाट पाहत आहे ते थरकाप उडवणारा आहे. लाडक्या बहिणीला डायरेक्ट 3000 रुपये जमा झाले. सकाळपासून बहिणींना मेसेज यायला सुरुवात झाली. सरकारने निर्णय बदलला. फक्त 20वा हप्ता द्यायचा होता, आता 20वा आणि 21वा हप्ता एकत्रित दिला जातोय. परिपत्रक देखील आले. बहिणींना पैसे सुरू झालेत, मेसेज आलेत. बघा, लाडकी बहीण योजनेच्या 20व्या आणि 21व्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि यात प्रत्येक पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रशासनाकडून 12 जिल्ह्यांची यादी सोबतच पात्र महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे की नाही, तुम्हाला 20वा आणि 21वा हप्ता कधी मिळेल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. एक क्षणही चुकवू नका. दुसरीकडे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण आहे, जणू एखाद्या तुटण्याच्या उंबरठ्यावर असलेला पूल. आणि म्हणूनच 2100 रुपये देण्यास प्रशासनाने मात्र नकार दर्शविला आहे. आता अशा परिस्थितीमध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपयांच्या हप्त्यासाठी एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले आहे. पण जसे तुम्हाला माहिती आहे, फेब्रुवारीमध्ये 20वा हप्ता काही तांत्रिक अडचणींमुळे महिलांच्या खात्यात जमा होऊ शकला नाही. ती रात्र किती अस्वस्थ होती. त्यामुळेच आता आजपासून फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिलांचे हप्ते 1500 अधिक 1500 बरोबर 20वा आणि 21वा हप्ता टोटल 3000 रुपये पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत आहेत. लाडक्या बहिणींना आज 10 जिल्ह्यात आणि फक्त 12 बँकांमध्ये हप्ता वाटप होणार आहे. सगळ्या बँकांमध्ये पैसे येणार नाहीत आणि हे ऐकून छातीत धडधडायला लागेल. पोस्टातमध्ये देखील प्रॉब्लेम झालाय. स्टेट बँक आणि महाराष्ट्र बँकेमध्ये पैसे हस्तांतरित करताना मोठा घोळ झालाय. एखाद्या थरारक रहस्याप्रमाणे एका महिलेचे पैसे दुसऱ्या महिलेच्या खात्यावर जात आहेत, तर काही महिलांना पैसे काढताच येत नाहीयेत. बँकेची लिस्ट देखील सादर झालेली आहे. राज्य शासनाकडून 10 जिल्हे आणि 12 बँकांची यादी आलेली आहे. हे पैसे फक्त 10 बँकांमध्ये येणार आहेत. आज ते 10 जिल्हे कोणते आणि कोणत्या 12 बँका आहेत ते लगेच पहा, कारण पोस्टात जर तुमचं खातं असेल तर एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. स्वतः अदितीताई यांनी वाटपाचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे आणि 20व्या 21व्या हप्त्यासाठी काय नवीन निकष आहेत, संपूर्ण सविस्तर माहिती खुद्द महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे अदितीताई काय म्हणाल्या ते शेवटच्या सेकंदापर्यंत बघा. आता हे तर झालं एक चांगलं अपडेट, परंतु यासोबत एक दुःखद अपडेट सुद्धा आलेला आहे आणि त्याच्यामुळे लाखो बहिणींना निश्चितपणे धक्का बसणार आहे, जणू पायाखाली जमीन सरकावी असा. कारण आता 20वा आणि 21वा हप्ता हा सरसकट वाटला जात नाहीये. आतापर्यंतचे जे हप्ते होते, जानेवारीपर्यंतचे 19 हप्ते प्रशासनाने सरसकट वाटले. ज्या महिलांचे अर्ज मंजूर होते सर्वांना 1500 रुपयांप्रमाणे वाटप झालं. परंतु इथून पुढे म्हणजे 20वा आणि 21वा हप्ता मिळणं सुरू झाला आहे, तो मात्र आता अशा महिलांनाच मिळेल ज्यांनी प्रत्येक नियम काटेकोरपणे पाळला आहे. बघा, काल महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. त्या बैठकीच्या प्रत्येक क्षणात निर्णयाचं भवितव्य टांगणीला लागलं होतं. त्या बैठकीमध्ये अदितीताई तटकरे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यात स्पष्टपणे सांगितलं की आता लाडक्या बहिणींच्या अर्जाची एका विशिष्ट आधारावर आम्ही स्क्रुटिनी करत आहोत. ही स्क्रुटिनी करत असताना महिलांनी आता या 5 गोष्टी चेक करायच्या आहेत. या 5 गोष्टी तपासून पाहायच्या आहेत. त्यांनी कोणकोणत्या 5 गोष्टी सांगितल्या सविस्तर आपण बघणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा. नाहीतर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही आणि पुढचे हप्ते सुद्धा बंद होतील.